कमरेला पदर खोचून लग्नाला उभं राहावं लागतं, हे असा प्रकार आहे. दुकानाचं नाव जय भवानी सुगंधी दुकान आहे. म्हणजे ह्या मार्केट हे आहे सराफ गल्ली ना रे, पट्टा. म्हणजे तो तिकडं संपला. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ही आहे माझी भाची, नंदेची मुलगी. हिचं लग्न आहे 25 डिसेंबरला. आज 20 तारीख आहे. तर आज आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. तर तिला तेल उठणं लावून सगळं झालं, दर्शन घेतलं आणि तिच्यासाठी खास असं बोलतात ना, गुलाबाचे पाकळ्या टाकून गरम पाणी केलेलं असतं. आणि दुसऱ्या बाजूला कार्यक्रम चालू आहे, तो म्हणजे घरची मुलगी आहे, ननंदबाई जे असतात त्या चौकटीला आपलं बाशिंग घेऊन येतात. ते तुम्हाला पुढे दिसेल. आणि त्यांना पोशाख असतो. आयर करण्याची आमच्याकडे पद्धत आहे. आधी टोपी, त्यानंतर टावेल आणि त्याच्या मांडीवरती साडी, जी मिसेसला त्याची द्यायची असते ते द्यायचं त्याच्या हातात. त्यानंतर त्यांच्या मिसेसला ती साडी, म्हणजे अशी पद्धत असते नेसवण्याची. माझ्या जाऊबाई आहेत मोठ्या महानंदा, त्या ही साडी नेसवत आहेत. तर जिला साडी आहे ती पदर खोलून तिच्या डोक्यावर द्यायचं आहे ती साडी. आणि त्यानंतर ओटी भरायचं. ते पूर्ण वेअर करून येतात. जी नवीन साडी असते कोरी, आणि ज्याच्या हातून पूजा करायची असते, हे आहे बाशिंग. म्हणजे नारळ असतात 7 किंवा 11, त्याला पूर्ण ती पूजा करून जाते. आणि त्यानंतर सुवासिनीचा एक मान असतो. मला हळदी कुंकू देत आहे म्हणजे त्यानंतर. आणि हे आमच्यात एक खूपदा मला मागे पण मी 1-2 व्हिडिओमध्ये थोडंफार दाखवले होते, माझ्या भावाच्या, माझ्या अजून कुठल्या तरी ह्याच्यात. हे काय प्रकार आहे किंवा मी स्टेटसला फोटो ठेवते तेव्हासुद्धा विचारतात. ह्याला आमच्यात बोलतात दांडा. आणि हा खूप मानेचा असतो, म्हणजे ते लागतंच. तर ते बांधण्याची एक पद्धत असते. खूप छान छान बांधतात. तर आता ते पूर्ण डोक्यावरती तुमचा जसा फेटा किंवा टोपी असते ना, तसं ते कवर होते. तर एकमेकांना हळदी कुंकू लावून तो दांडा बांधला जातो. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होते. हे दांडा पूर्ण बांधलं आहे की नाही ते व्यवस्थित पाहायचं. आणि इकडे पण सुवासिनी आहेत, त्यांना पूर्ण दांडा बांधून पायाची पूजा करून हे सगळं असतं. आणि हे सगळं सामान जे आहे सुमार दिसतं तुम्हाला, ते सगळं ओटीला द्यायचं असतं. म्हणजे तेलची पापड ते असतं. आरती करून घेतात. व्हिडिओ थोडेसे मी फास्ट करत आहे कारण खूप वेळ कमी होता. आणि इथं जो शालू आहे नवरीचा, ती पूजा करून घेतली. त्यानंतर सुवासिनी म्हणून आम्हाला दोघींना परत तिथं बसवतात. त्यांच्यामध्ये पाय धुवून घ्यायचं, पायाला हळदी कुंकू लावायचं आणि सुवासिनीच्या पाया पडायचं. आणि हाताला चंदनाचा जो लेप असतो ते लावण्यात येतं. ते तुम्हाला दिसतच आहे. सगळीकडे पद्धत वेगळी, पण ही आमच्यात ही रीत आहे. त्यानंतर ओटीला जी ओटी असते ती पूर्ण ओटी भरली जाते. ब्लाऊज पीस असतं आणि त्याच्यात असतो तेलची, म्हणजे सांजोऱ्याची पोळी बोलतात. त्यानंतर गव्हाचं पीठ मळलेलं असतं. कणकेचे दिवे करतात. जेवढ्या सुवासिनीत 9, 10, म्हणजे 9, 11, 7, 5 असं असतं. आणि आता इथं मळवट भरतायत आणि आम्ही ते दिवे करून घेतले. तोपर्यंत पूर्ण मळवट भरल्यानंतर त्याच्यावरती तांदळाने असं पॅक करतात. आणि ते जिथपर्यंत कार्यक्रम होत नाही तिथपर्यंत तुम्ही ते धुवायचं नाही. ही सूप आहे. सुपामध्ये मेन मोठा दिवा कणकेचा लावलेला असतो. आणि जेवढ्या सुवासिनी असतात ते दिवा त्याच्यात लावून ठेवायचं आणि ते आरती केलं त्याने. त्यानंतर आम्ही जेवणाला सुरुवात केली. त्याच्यामध्ये होते पूर्णाचं पूर्ण. मी आतापर्यंतचा जो व्हिडिओ पाहिला, म्हणजे सुवासिनी जेव घालायचं ते झालं. त्यानंतर बांगड्या भरणं असतं आणि इथं बांगड्या घ्यायला आलं. आणि हे जे तुम्ही पाहताय अवतार, त्याला ते मळवट भरलेलं असतं. आणि हा असाच कार्यक्रम होतो आणि ते काढायचं नसतं. हा होलसेल आहे. इथून बांगड्या घेऊन जाणार आहे आणि कासारेन तिथं भरणार आहे. आणि खूप मोठं दुकान आहे. सोलापूरमध्ये शुक्रवार पेठ, माणिक चौक असं आहे. आणि हा जुना वाडा आहे. सगळ्या प्रकारचे बांगड्या आहेत. हे प्लेन दिसत आहेत. आणि इकडे ह्या बाजूला भातचा बसला आमचा इथं, त्याला उचलून आणलो आम्ही, चला बाबा म्हणून सोबत. हे बघा, हे बांगड्याच बांगड्या आहेत. इकडे पण आहे. खूप मोठं वकार वकार बोलतात हे जे रूम असतात. हे तुम्हाला बांगड्या दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे असंच वरती पण आहे.
हे जे आहे ना, जेवढं खाली हे जुनं वाडा आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी हे मेन मार्केटला आहे म्हणून हे असं केलंय. तर हे तुम्हाला दिसत असेल. आई शपथ मी पण पहिल्यांदा पाहते. म्हणजे होलसेल बांगड्यांचं असतं हे माहिती आहे, पण एवढं मोठं असतं हे माहिती नाही. आणि सगळ्या प्रकारच्या बांगड्या, हिरव्याच नाही, कलरफुल पण बांगड्या सगळ्या. ह्या बाजूला हे जे दिसतात, तर मी आले घ्यायला, कारण अर्धे बांगड्या आम्ही घेऊन घेतलो. म्हणजे 2, 4, 2, 6 असं जी साईज असते, आणि 2, 8ची साईज नाही आहे. तर ते बांगड्या आणि लहान मुलांचे 14, 11 काहीतरी नंबर आहेत ते. बाकी सगळं घेतोय. तर ते जेवायला बसले तोपर्यंत मी तुम्हाला हे दाखवते. इथे एकदम उजाड, आत अंधार. जुना वाडाच आहे रे पूर्ण. वरती पण आहे ना. थांब थांब थांब, वर जाता येणारच नाही. हे बघा पायरीवरती बांगड्या घ्यायला आल्या ना. ह्या ॲक्च्युली बांगड्या भरतात. बांगड्या भरणाऱ्यांना कासारीन बोलतात. आम्ही लहान होतो ना तेव्हा फक्त त्याच भरायच्या, म्हणजे गावा ठिकाणी. आता सगळेच करतात हे. हां, पण आधी एवढं असं घरी येऊन हे करतात का, म्हणजे भरतात काय, की कमी झालं भरणं बांगड्याचं? हाय, पण आधी एवढं नाही. आधी कासारीनेच भरायचे. कोणीही हातात बांगडी घेत नव्हती. घरातून निघताना विचारलं काय काय लागणार आहे, तर आहे सगळं. आणि आता काय काय राजू काय काय सांगितलं? हळकुंड, खारीक. हो, काय काय सांगितलं? हळकुंड, खारीक, सुपारी दिलं ना. दाखवा कशी ते. ते नाही, ती डिझाईन सांगितली. काय बरं हो, आता त्यांना तेच पाहिजे असेल तर काय करायचं? उघडून द्यावं. दाखव बरं. मला धरून बडवतील, माझं काय नाही. किती डझन येते हे? 10 आणायला आलो, कारण एकच साईज ही मोठी असते. हे खूप 2 8 ना, 2 8 नाही, चांगले दिसायला लागलेत. आता नाहीच दुसरं तर. आणि लहान बाळांचं कोणतं सांगितलंय? हा, बरीकडे तोरुसली निमगा नडीत मोबाईल स्टँड. हे माझे युट्यूबर येणार आहे. ह्या इथे आहेत, म्हणजे होलसेल जिथं दुकान आहे ना तिथे बांगड्याचं हे आहे. मी आले तर विचारते. ही तिला मोबाईल स्टँड हवाय. तर हे किती असतात हो नक्की? 10 मोजून बघितलं, कमी निघालं तर 5-6 कमी निघालं. मग ते सांगायचं. हा, चालेल. तर हे इथं आलं. आता जाऊन चुडा भरायचा. ते छोट्या पोरांचे द्या. 14 का 11 गाळा काय सांगितलंय? नाही, प्लेन सांगितले. त्यांचे चिक्की नको, त्यांचे प्लेन सांगितले. आणि एक वाक्य बोलले. मी म्हणले तुम्ही काय करता? तर जिथे हे बांगड्याचं जिथं काम आहे तिथं बहुतेक सगळे बांगड्या सेलिंग करतात. पण यांचं खूप छान उत्तर होतं. म्हणलं तुम्हाला व्हिडिओमध्ये घेते, तुम्ही म्हणजे युट्यूबवर येणार तर थोडे लोक बघणार. तर ते बोलतं काही नाहीये, काम करतो तर लाज कशाचीच वाटत नाही. हे सगळ्यात उत्तम. काही करू दे, महत्वाचं काम करतो ना. हा, काम महत्वाचं. असं नाही आम्ही काही करू दे, पण कामं करतो आणि दिसलं पाहिजे काम करताना. तिघीच्या तिघी बिचारे जेवायला बसल्या होत्या. मी उठवलं त्यांना पोटभर. पण किती उशीर झाला जेवायला होते ना. किती वाजलेत? 5:30. किती वाजताचं जेवण? हे दुपारचं जेवण. हे बघा, हे असं असतं. हे कुणालाही दिसत नाही. बॅकग्राऊंडला हे सगळं सीझन नाही. सीझन मध्ये की ಸೋಲಾಪುರ ಸೈಡ್ಲ ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಬೋಲಿ ಭಾಷೆ ಕನ್ನಡ ಯಾನ್ ಮಾಡೋರು ಅವ್ರು ಇದು ಏನದಲ್ಲ ಇದು ಶಿಟ್ಟಿಂಗ್ ಮಾಡೋದು ಯೂಟ್ಯೂಬ್ ಮ್ಯಾಗ ಬರತ್ತದ ನನ್ನ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಮ್ಯಾಗ ನೋಡ್ರಿ ನೀವು 10-20 ವರ್ಷಿಗೆ ನೋಡಿದ್ರೆ ನೀವು ಹಿಂಗೆ ಕಾಣಿಸೋರು इतर हेंगदा चालेल. चला बांगड्या घेतो परत. सहज बोलले ह्यांना नाव काय तुमचं? श्यामा सुरवशी असं नाव सांगितलं. किती वर्ष झाले तिथं तुम्ही? 13 वर्ष. 13 वर्षांनी सुरुवातीला किती पैशावरती त्याने कामाला सुरुवात केली होती? महिन्याला 600 रुपये पेमेंट होते. आणि आता किती? 10,000. बघा कुठल्या कुठं पोहोचलेत. किती वेळ देता येतं तुम्ही? किती ते किती? सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत. म्हणजे 15 मिनिटात. मी अगर 15 मिनिट लेट आले असते तर ह्या मला भेटल्या नसत्या. ज्यांचं भेट होणं आहे, ज्या नशिबात त्या भेटतात. पण खूप दिलखुलास बिंदास. मी बोलते थांबा आम्ही जेवतोय 5 मिनिट वासा. आम्हाला बसवलं त्यांनी. मस्त चालतं पण तुमचं. आणि त्यांच्या चेहऱ्यावर खुशी बघा. काय मला म्हणजे मी बोलले एवढं बिंदास कसे काय? ती बोलली जे आहे ते पुढे बोलते मी. मला हे आवडलं. नाही त्यांचा चेहरा ते बघा ना. एवढं दिवसभरचा संध्याकाळचा वेळ झालाय, पण जो हसरा आणि जे कॉन्फिडन्स आहे ना त्याला आम्ही फिक्के पडतोय यांच्या पुढे.
म्हणजे तुम्ही शिकू न शिकू तुमच्याकडे कॉन्फिडन्स फुल पाहिजे म्हणजे तुम्ही टिकणार. चला आम्ही घेऊन जातो. छान वाटला भेटू. कुठे आहे एरिया कुठला? कधी तर आलो तर लक्ष हा ओळखतील मला. म्हणजे पुढल्या वेळेस मला 2-3 डझन बांगड्या असं त्यांच्याकडून त्यांचं प्रमोशन केलं म्हणून. आणि सोलापूरला कोण येत असतील तर इथं होलसेलचं आहे. ऑलरेडी सगळ्यांना माहिती असेल पण कोणी बघून येत असेल तर नक्की या. रिजनेबल आहेत ना बांगड्या? ओके रिजनेबल. मसाला एकटीच खायला लागले. चहा तर पाजतच नाही. मसाला तर दे आणि माझ्या पुढे पुढे काढून काढून खाते बडीशोपचं. हे बघा सगळंच घेतलंय मी त्याच्या हातातलं. काय काय वाटे ना तिला. ह्याने कसं बिंदास्त आहे ते आम्ही पण येतो खायला मागणारच ते. चहा पाजायचं असतं की नाही पाहुण्यांना? इथलीच आहे ते मुंबईच्या पुढे सोलापूर जिल्हा. मुंबई म्हणजे प्रॉपर मुंबई नाही. आमच्या मुंबईला नाव नका ठेवू. आमचं मुंबई काय लई लुटले आम्हाला. म्हणजे लाईला म्हणजे लाईन कुठल्या मार्केटला गेला तुम्ही काय माहिती? चुकीच्या मार्केट रूट म्हणजे ते चुकीचे माणसं भेटतात कुठं कुठं सगळ्या ठिकाणी असतात. ते असं नका करूया. कुठंच करू नका. सोलापूरला रिक्षाला डबल टेबल पैसे हे असं नका बोलू. सोलापूर पण आमचा जिल्हा आहे. मुंबई पण आम्ही राहतो. असं नाही म्हणजे ह्यांचं काय चुकतं ते लपवतात. आमचं काय आहे ते उघडं पाडतात. हे असं आहे सर की युट्यूब में घ्या बरं. स्टिचिंग सुरेखा ऍक्च्युली शिलाईचं चॅनल आहे. ब्लॉगिंग मी थोडंफार करते. तुम्ही बघा नऊवारी ब्लाउजेस ते डिझाईन येतात आणि असं कुठे गेलो तर तो थोडेसे इव्हेंट हे करते मी. हे एक माझ्या लक्षात राहत नाही. माझं चॅनलचं नाव आहे तुम्ही बघा म्हणून. बिचारांचं शूटिंग घेऊन निघून जाईन आणि ह्या शोधत बसते. स्टिचिंग सुरेखा म्हणून सर्च करा आणि त्याला सबस्क्राईब करा आणि मग व्हिडिओ बघा. आणि तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा. चांगले की वाईट आहेत. चालेल कमेंट करतो. काय नाही येणार. एवढा खणखणीत आवाज आहे आणि प्रसिद्ध आहे. श्यामा गल्लीतच प्रसिद्ध आहे. कारण माझ्या पुढे जेवढे येतात तेवढे काय बोलले ते डायरेक्ट हिचंच नाव घेतात. एवढ्या वर्ष झालं जॉब केलं ना. आणि असा हसरा चेहरा कोण विसरणार आहे. चालेल चला भेटू नक्की परत आल्यावर. आय हाय 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 एवढी कला काय झालं कौतुक केल्यावर आहे ते आहे. आपणच आपलं कौतुक करून घ्यायचं आणि कोणी असं भेटलं की करून घ्यायचं कौतुक. काय आहे नाही खरंच इतकी मस्त हसते. मला तिचं हसणं आवडलं. अजून पण हसावं लागलं. चालेल चला परत आल्यावर येते मी नक्की. या मुंबईला माझ्याकडे स्वस्तात फिरवते. बोईसरला आहे माझं चॅनल. बोईसर माझं चॅनल बघा त्यात सगळं कळेल. गाडीवरती बसून मार्केट दाखवते सोलापूरचं तुम्हाला. इकडं का दुकानं बंद आहे आज? बंद हा आज बरेच दुकान ह्या गल्लीतले बंद वाटायला लागलेत रे. आणि सगळं बांगड्याचंच होलसेल आहे हे. नाही इथून भांडे तिकडे बांगड्याचंच होतं. हे बघा भांडे गल्ली एवढ्यांदा येते पण काही कुठलं दुकान आणि हेन तेन काय बांगड्या भांड्याचे दुकान आहे का समाचम चमका लागले. ते भांडे गल्ली हे सगळे भांड्याचे दुकान दिसते ना तुम्हाला. आता कॅमेरा घेऊन शूटिंग करणं ते पण गाडीवरती येणार जाणारे लोक येडी आहे काही बाई असं बघायला लागेल माझ्याकडे सगळे. आणि गर्दी बघा. हा मेन ना रे मधला मारुती असं ना इथं वन वे कार तर शक्यच नाही. हे बघा खूप गर्दी. मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो. हा आहे तो ना मधला मारुती. छोटस आहे मधला मारुती मंदिर. आणि तुम्ही गर्दी बघा गर्दी बघा गर्दी बघा. सगळं भेटतं इथं सगळं भेटतं. आहे हे काका हलवाई जुनं दुकान ना. खूप जुनं आणि प्रसिद्ध दुकान मिठाईचं. खूप गर्दी आहे. आणि त्या बाजूला नवी पेठ ना रे. तिकडं पुढे कमरेला पदर खोचून लग्नाला उभं राहावं लागतं. हे असा प्रकार आहे. परी द्या हे पाव किलो. आणि हे पूजेला लागतात ना. हे बदाम खारीक आणि काय लिहिले का रे. आणि बाळ हळकुंड हे की दुसरं हा ते पाव तिन्ही. आणि सूत ते 4 बंडल. आणि कोणाचं नाव जय भवानी सुगंधी दुकान आहे. म्हणजे ह्या मार्केटच्या इथं सगळं हे मेन आहे. ऊत हे सगळं थांबा. मी आता जिथं आले म्हणजे हे जुने दुकान आहे तर इथं सगळं पूजाचं सगळं साहित्य मिळतं. म्हणजे सुपारी हे ते आहे. ते सूत आहे. खोबऱ्याचे वाटे आहेत. आणि लग्नातले ज्या काही गोष्टी आहेत ते आणि औषधं पण आहेत ना तुमच्याकडे. हां तर ते विचारले तर माझ्या चॅनलवर ते टाकणार आहे. माझं चॅनल आहे त्याच्यासाठी मी शूट घेतो. तर हे आणि काय सांगितलं आपणाला. हां बाळा हां
आणि ओरिजिनल कुंकू द्या. हे जे कुंकू लावलं ना सगळं उतारलं. मग तुम्ही ठेवता कशाला कलरवाला? सांगायचं त्यांना की हे जुनं जे आहे ते चांगलं आहे ना. ते कलर घेते कोण घेते ते वापरतेच वापरते. गुलाबवाणी रुपाबवाणीच वापरते. सांगायचं गिराक नाही. गिराक लाल भडकच पाहिजे. इन्फेक्शन होतं याचं माहिती नाही. मग हे कलरवाले कलर होतात. ओरिजिनल कुंकू हे असं दिसतंय आणि कलरवालं कुंकू हे बघा. फरक आहे. व्हिडिओमध्ये पण तुम्हाला फरक दिसतोय. ओरिजिनल महाग असतो पण ओरिजिनल वापरा कारण हळदीचं बनवलेलं असतं. तर हे घेतलंय हळद घेतले 1/2 किलो. आणि ते काय घेतलं मेन लागतं ते सरकी. म्हणजे कापसात ज्या बिया असतात ना त्याला सरकी बोलतात आणि ते पूजेला मान असतं. आता गेल्यानंतर तर हे तुम्हाला मार्केट दाखवते मी. हो नेहमी गर्दी 12 महिने. हे जुनं मार्केट आहे ते मलाही माहिती आहे. खूप गर्दी आहे पण ओरिजिनल माल भेटतो ते आहे. फसवेगिरी बिलकुल नाही. इव्हन मी चिकी पावडर तेल ते हिता म्हणजे कितीही फिरू दे 10 मिनिटात येऊन इथं घेऊन जायचं. किंमत पण विचारत नाही कारण आहे तेवढं ओरिजिनल अजून इथं टिकलंय त्या गोष्टी. आता साहित्य घेतलं आम्ही. हे सगळं आता जे बांगड्या भरायचे आहेत ना त्यावेळेस हे सगळं लागणार आहे. हा कुंकू हळद आणि सगळं टाकून द्यायला लागलेत ते. हे लेकरू हे दिलं. हे बघा त्यांच्याकडे कॅल्क्युलेटर नाही तोंडी त्यांनी हिशोब केला. हे गणित हे नेहमी तोंडीत करतात. मी आहे इकडची सोलापूर जिल्ह्यातली अक्कलकोट तालुका. राहते मुंबईच्या पुढे बोईसरला. माझ्या नंदेच्या मुलीचं लग्न आहे. तर आले तर थोडंसं वेगळं दिसलं तर चला म्हणजे आपल्या याच्यात टाकूया. डिस्काउंट दिलं नाही नाही म्हणजे माझे आजी किंवा आजोबा माझे सासरे असं हिशोब करायचं. आम्ही काय थोडं असलं तरी कॅल्क्युलेटर हा काही 1 रुपये काही फरक पडत नाही. हे डोकं आहे ऍक्च्युली ओरिजिनल. जुने लोक जे बोलतात ना जुनं ते सोनं तूप खाल्लेलं डोकं आहे. आता ओरिजिनल काय खायला मिळत नाही. चालेल चला भेटो. उद्या मी येणार आहे बाकी सगळं घ्यायला. हा बांगडा वगैरे बाबा हे तर धरून बडवतील मला. बांगडा सांभाळून आणून म्हणलं. हे आहे सराफ गल्ली ना रे पट्टा म्हणजे तो तिकडं संपला. सराफ पट्टा जुने सगळे छोटे छोटे सोमाराचे दुकान मंगळवार पेठ सगळं जवळ येतं. एका ह्याच्यामध्ये पटकन सगळे आता साड्यांचे दुकान म्हणजे एकदा तुम्ही स्टँडला स्टेशनला आले एका गल्लीत घुसले की एका पाठोपाठ छोटे असे मार्केट आहेत. म्हणजे सगळं भेटतंय. पाणीपुरी खात आहेत लोक. चला साड्याकडे बघायचंच नाही. पवार विवार यायचं फेमस दुकान आहेत. दरवेळेस नुसतं घाई होते मला पण मी दाखवते. कॅमेऱ्यातून बघा सोलापूरचं सगळं मार्केट आणि सगळं मार्केट जुनं आहे कारण घरं तुम्हाला दिसत असतील ना तुमच्या लक्षात येईल. हे सगळे घरं जुने आहेत. हां कधी ते तोडून हे बघा हे जुनं घर केलंय काय ठिकाणी तोडून परत बांधकाम पण आहे तो ओरिजिनल जुने घरा. खूप जवळ आहे सगळं आणि रिजनेबल आहे सगळं ना. पाटल्या पण सांगितले ठशाचे. हे जे जुनं पॅटर्न आहे हे वालं तिथं हवं आहे सध्या घालायला. तर हे सोन्यापेक्षा चमका लागलाय काका. हा काय लिहिलंय काय लिहिलंय डब्यावर? सोने से कुछ कम नाही. काकाने विचारलं सोन्यासारखं चमका लागलंय तर बोलतात सोने से कुछ कम नाही. किती जुनं दुकान आहे तरी? किती वर्ष झाला? किती वर्ष जुनं झाला तरी? अरे बापरे. वडिलांपासूनच हे करतात दोघं मस्तपैकी. इथं हे चालू आहे आणि खूप जुनं आहे. जे हा तिथं लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? सोन्यापेक्षा कम नाही सोने से ज्यादा नाही. खरंच चांगलं आहे आणि खूप रिजनेबल आहे. त्या वयात ती दोघं मेहनत करतात. ते खूप छान वाटलं. मस्त जोडीने बसून त्यांचं काम चाललंय आणि व्यवस्थित देतात. कारण हे मला सांगितलं होतं घेऊन याला बांगड्यामध्ये सध्या घालायला. कारण ओरिजिनल जे असतं सोनं ते थोडंसं म्हणजे जेव्हा तो मान असतो ना पूजेचा त्यावेळेस देतात. तर सध्या आता आम्हाला शूटसाठी हे घेतलं आणि ही ओरिजिनल ॲक्च्युली हे ओरिजिनल पाटलीन बिलवरची डिझाईन ना. तोडे पण आहे ते मग हे पहिलं हेच चांगलं दिसतं. तोडे पण आहे ते का? तोडे नाही कोण वापरा ना ते. 4चं झाड चालेल. त्या बांगड्या घेतलेत डब्यात घालून द्या. मला काय सांगितलं होतं घेतलंय. राजू काय अजून विसरलं नाही ना? नाहीतर मला परत फिरवतील. असं मार्केट फिरवताय तुम्हाला आल्यापासून
आणि जे जे सांगितलं एक 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 सुचतं, एक एक आठवतं. एक आहे किती तुम्ही महिन्या वर्षापासून लग्नाची तयारी करा, लग्नाच्या दिवसापर्यंत आपल्याला मार्केटला पळावंच लागतं. आणि हीच मजा आहे ना लग्नामध्ये. चला हे संपलंय घेऊन या, ते संपलंय घेऊन या, हे विसरलं घेऊन या. 1760 वेळा लिस्ट करा तरी परत या. तर चालेल. चला कदाचित हा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटते पुढचा कार्यक्रम आहे तो भांड्या भरणं आणि पूजा ते असते, तो व्हिडिओ नक्की पहा.